नंतर बनवा, माणूस बनू द्या आधी. अगोदर आमच्या मधला माणूस जागा झाला पाहिजे. लेकरांनो, पळत पळत घरी गेल्यानंतर जर घरामध्ये दिसल तुला तुझी आई आणि त्या घरात असल तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस. ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा पहिला मुका जर कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. दिस इज नॉट अ लेक्चर, दिस इज द ट्रांसफॉर्मेशन ऑफ योर लाइफ. बदल होना चाहिए, परिवर्तन है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का दिल में है. चोरून तोंडाला फडकं बांधून माझं तुझ्या प्रेम तुझं. महाराष्ट्राच्या शासनाचा पण नियम आहे, आमच्या मुलांना अजिबात मारायचं नाही. आणि आई बापापैकी आईचा खूप नियम आहे, कडक नियम आहे शिक्षकांना. नवसाचं दिवट आहे, 4 वर्ष माझ्या पदरात नव्हतं, गाव देवीला नवस केलं, हे कार्ट मला झालेलं आहे. त्यामुळे कुठल्या शिक्षकाने अजिबात मला आमच्या मुलाला मारायचं नाही. तुम्हाला तुमची फी मिळते ना, त्यामुळे शिक्षकांना बंधन आहेत. एखाद्या शिक्षकाने थोडं जरी मारलं, थोडं जरा गालाला जरी हात लावला तर लगेच रडत घरी लगेच पळता, मम्मी मला लय मारलं. मम्मी तुझ्यापेक्षा हुशार. लगेच फेर एंड लवली लावून, पाऊंड्स पावडर थापून स्कूटीवर बसत, बरं का, त्या सोलापूरची 4 माणसं पाडत त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये कुणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला. त्यामुळे हे सगळे शिक्षकांना नियम आहेत. बिचारे फक्त मार्क बघतात, संस्काराकडे लक्ष का देताच येत नाही त्यांना खूप वाटत असतं. पण मी तसा नाही, माझा नियम लय वेगळा आहे. जर कुणी दंगा केला, मध्येच काय केलं, पोरानो लय डेंजर आहे मी, तू गिळू नकोस. काय हे बघ, एका रपाट्यात समुद्रापलीकडे जात असताना लाखो नाही करोड रुपयांचं पॅकेज सुद्धा तुमच्या पदरामध्ये पडत आहे. पण कुठं तर संस्कार ही एक गोष्ट आहे. आज तुम्ही म्हणता त्या मोबाईलवरती AI आलं, त्या गुगलला तुम्ही विचारता मला हे पाहिजे ते पाहिजे, जगातली कुठलीही गोष्ट ते तुम्हाला गुगल आणून देतं. पण जर त्या गुगलला तुम्ही विचाराल की मला माझ्या आईची एक मिठी पाहिजे, मला माझ्या बापाची एक मिठी पाहिजे, तर या जगातलं कुठलंच गुगल तुम्हाला आई बापाची मिठी कधीच आणून देऊ शकणार नाही. लक्षात घ्या. आई बापाच्या डोळ्यातले अश्रू मला माझ्या गुगलला सांगा, माझ्या आई बापाच्या डोळ्यातले अश्रू मला पुसायचे आहेत, ते गुगल तुम्हाला कधीच रिस्पॉन्स करणार नाही. AI असो किंवा काही असो, आता समुद्राला पलीकडे तुम्ही जा, तुमचा तिरंगा आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, नक्की फडकला. पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठे तर आज वेदनेमध्ये सडू लागला. आणि म्हणून माझ्या लेकरांनो आज मी तुमच्या समोर उभा आहे. कोणता विषय शिकवण्यासाठी मी तुम्हाला आज मी सांगणार नाही, मी तुमच्या समोर उभा नाही. पण शिकल्यानंतर मात्र नेमकं माणूस म्हणून काय असतो, माणूस म्हणून जगायचं कसं असतं, माणूस म्हणून वागायचं कसं असतं, याच्यासाठी मी मात्र तुमच्या समोर उभा आहे. कारण अखंड विश्वाला नाही, महाराष्ट्राला, या राष्ट्राला, अखंड विश्वाला मी सांगतोय की आम्हाला खूप डॉक्टर मिळाले, आम्हाला खूप इंजिनियर मिळाले, आम्हाला खूप वकील मिळाले. पण आतून आलेला एक आवाज आहे, डॉक्टर इंजिनियर नंतर बनवा, माणूस बनू द्या आधी. अगोदर आमच्या मधला माणूस जागा झाला पाहिजे. लेकरांनो, जो माणूस तुमच्यामध्ये कुठेतरी लपलेला आहे आणि तो माणूस जागा करण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभा आहे. 1 तास 1.5 तास तुम्ही बसलेलात. मला माहिती आहे कोणाचे पाय दुखत असतील, पण पाय दुखत असतील तर दुखू देत, कारण आपल्या आई बापानं आपल्यासाठी गुडघ्याच्या वाट्या सुद्धा बदललेल्या आहेत. मुलांच्या प्रवेशासाठी, मुलाला MBBS ला प्रवेश पाहिजे, मुलाला इंजिनिअरिंगला प्रवेश पाहिजे, मुलाला 1-2% मार्क्स कमी आहेत, मग डोनेशन द्यावं लागतं. तर काही बापांनी आपल्या किडन्या सुद्धा विकलेल्या आहेत. लक्षात घ्या. किडन्या विकून आपल्या मुलांना डॉक्टर केलेला आहे, इंजिनियर केलेला आहे. पण शेवटचा श्वास आई बापाचा जात असताना तीच लेकरं मात्र आई बापाजवळ नसतात. म्हणून येणारा अर्धा तास लेकरांनो मी तुमच्या काळजामध्ये घर करून जाणार आहे. खूप हसवू शकतो मी तुम्हाला, मनोरंजन मी खूप सांगू शकतो, इकडचे तिकडचे जोक सांगून मी तुम्हाला लोटपोट करू शकतो. पण नाही, आज आलोय तर सरळ तुझ्या काळजाला आग लावतो. पोरा, एक काम करायचं, आज पळत पळत घरी जायचं. बघ, आज पळत पळत घरी जायचं. पोरांनो, आजपर्यंत तुम्ही अनेक कामं केली, पण आज कुठे तर तुम्हाला तुमची ओळख तयार करून देतो. एक काम तुम्ही कधीच केलं नाही, ते काम मात्र तुम्ही नक्की करायचं आहे. तू 10वीला आहे, तू 12वीला आहे, तू 11वीला आहे. लक्षात घे, तू उद्या BA करशील, तू उद्या BE करशील, तू सायन्स करशील, तू MBBS करशील, तू MS करशील, व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू डू इन युअर फ्युचर आय डोंट नो. बट एक काम तुम्ही कधीच केलं नाही, ते काम करायचं. आणि मग तर मुलांनाच नाही सांगत, तर इथं बसलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला मी सांगतोय, लक्षात घ्या, आज पळत पळत घरी जायचं आणि आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आज पळत पळत घरी जायचं, आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची.
घालायची आणि त्या आईला आज एक पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आजपर्यंत तुम्ही तुमच्या माऊलीला कधीच विचारला नाही पोरांनो. हे कधीच विचारला नाही. कितीही वय तुमचं असू दे, आपलं वय 40 आहे, 50 आहे, तुझं वय 15 आहे, 18 आहे, 17 आहे, आज पळत पळत घरी जायचं आणि त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची. ज्या आईनं तुला जन्म दिलेला आहे त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. आणि पोरांनो, हात जोडून सांगतोय, पळत पळत घरी गेल्यानंतर जर घरामध्ये दिसल तुला तुझी आई आणि त्या घरात असल तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस. आणि तो आईबाप जर अगदी आनंदामध्ये असेल, त्या आईबापाची मान जर तुझ्यामुळे अभिमानानं उंच होत असेल, तर कुबेरापेक्षा सर्वश्रेष्ठ धन पोरांनो तुमच्या जवळ आहे. आणि म्हणून मी सांगतोय, आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. या आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. याचं उत्तर जगातलं कुठलंही गुगल नाही देऊ शकणार पोरांनो. याचं उत्तर कोणताही आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही देऊ शकणार पोरांनो. याचं उत्तर फक्त तुला तुझी आईच देऊ शकते. म्हणून त्या माऊलीला आज पळत पळत जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा, आई ज्या वेळेला तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या, तुला किती वेदना होत होत्या. पोरांनो, ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल, हंबरडा फोडल तुझ्या गळ्यामध्ये पडल. कारण हात जोडून कार्ट्यानं तुम्हाला मी सांगू इच्छितो, ज्या वेळेला 9 महिने 9 दिवस ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरांनो. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते. आणि समोर उभ्या असलेल्या त्या माझ्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. हे पोरांनो, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आईला तुम्ही आज म्हणता तुला काय कळतं ग? ए हरामखोर, याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं ग? ए आई, तुझ्या वेळचं वेगळं होतं, आमच्या वेळचं वेगळं आहे. अरे 4 बुक काय जास्त शिकला, 2 इंग्लिशचे शब्द काय बोलू लागला आणि त्या माऊलीला म्हणतात तुला काय कळतं? जीवनातलं सगळ्यात मोठं सत्य आज तुला सांगून जातो. आणि हे सत्य जर तुझ्या काळजामध्ये आज तू बिंबवलंस पोरी, तर लक्षात घे, आजच आग लावशील, या क्षणाला आग लावशील पोरा. ज्या आईला तुम्ही म्हणता ना रे तुला काय कळतं, हे पोरा 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. 103 ताप, 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. आणि तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून ती माऊली तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडल. म्हणून हे 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. उभी राहण्याची ताकद तिच्यामध्ये नसते, तरी सुद्धा सकाळी उठून तुम्हाला ती शाळा आणि कॉलेजसाठी डबा करून देते. की आई किती लोकांना कळाली. नालायकानो, त्याच आईला आज तुम्ही अंधारामध्ये ठेवता. मार्कांचा ढीक तुम्ही रचला, पण संस्कार मात्र तुम्ही पायाखाली घेऊ लागला. आई बाप हंबरडा फोडून रडू लागला नालायकानो. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिड भाड तुका म्हणे सान थोर. आणि म्हणून मी आज तुझ्या समोर उभा आहे, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. आणि म्हणून पळत पळत जायचं, त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, आई तुला किती वेदना होत होत्या. I'm going to teach you the biggest education in this world, and you have to write this education in your mind, in your heart and in your brain, not in your notebook. Just listen to me. जगातला सगळ्यात मोठं शिक्षण आता सांगतो बघ पोरी तुला. ज्या क्षणाला तुझा जन्म झाला पोरा,
ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा पहिला मुका जर कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असाल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल आणि या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर पोरा त्या माऊलीचं आणि त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. ज्याला बाप कळाला, ज्याला आई कळाली, त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला. लक्षात घ्या पोरानं. तर इथं बसलेल्या पोरांना पोरींना तुम्हाला मी पहिली ओळख तयार करून देतो बघ. जी ओळख तुम्ही विसरलाय, पण कुठला तर हरामखोर कुत्रा येतो आणि या शिकण्याच्या वयामध्ये तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो. त्या कुत्र्याच्या माध्यमातून तुझ्या हातामध्ये 21व्या शतकामध्ये आलेली जी स्क्रीन आहे ना गा, तुझा जीव घ्यायला उठती बघ पोरी. अभ्यास एकीकडे राहतो, तुझी ध्येय तुझी स्वप्न एकीकडे राहतात आणि नको ते उद्योग करत आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकायला लावता. म्हणून तुला अगोदर तुझी ओळख तयार करून देतो बघ पोरी. इकडे बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. तिथं बसलेल्या सगळ्या लेकींनी ऐकायचं आहे. तिथं खाली बसलेल्या माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक आई बापानं ऐकायचं आहे. काय ऐकायचं आहे तुला सांगतो. तुला तुझ्या पोरीची ओळख तयार करून देतोय बघ. पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तरी चालतील. पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण तिला सांगा ती कोण आहे. दिस इज नॉट अ लेक्चर, दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ युअर लाईफ. बदल होना चाहिए, परिवर्तन है. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होते बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती लुगडं होतं. दिस इज द ट्रूथ अँड दिस इज द हिस्ट्री. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या. चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर. दगडांचा मारा करत होता. सगळं काय ती माऊली सहन करत होती. सगळं काय ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. तरी सुद्धा ती एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने मागलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरीनो, ती सावित्री माई तुम्हाला कळाली का? ती माझी फातिमा ताई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. कुठला तर हरामखोर कुत्रा येतो, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये याच वयामध्ये फसवतो. तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो. तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभा करायला लावतो. तुझ्या शरीराचा उपभोग घेतो आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून भर रस्त्यावरती फेकून देतो. हातामध्ये कोयता काय घेतो आणि शंडाने नाबर्दासारखे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे काय करतो. पोरीनो, लक्षात घ्या पोरीनो, तुझी खरी ओळख आहे बघ. तू माझी सावित्री माई आहे, तू माझी आऊची जाऊ आहे. आणि ही तुझी ओळख कधीच विसरू नको. ही तुझी ओळख कधीच विसरू नको. 2 मार्क्स तुला कमी पडले तर चालतील बघ पोरी. लक्षात घे, एखाद्या वर्षी नापास झालीस तरी चालेल. एक पाऊल पुढे टाकून सांगतोय बघ, पण तुझी ओळख आजपासून तू कधीच विसरायची नाही. पोरानो, लक्षात घ्या पोरानो, याच वयामध्ये तुमच्या हातामध्ये दारूचा ग्लास यायला लागला. पुण्याच्या रस्त्यावर काय करतोस रा? BS इंजिनिअरिंगला आहे, मी MBBS ला आहे, मी MS ला आहे. पण तुझ्या हातामध्ये दारूचे ग्लास यायला लागले, तुझ्या हातामध्ये सिगारेट यायला लागलं पोरा. हे सत्य आहे, हे वास्तव आहे. अनेक असंख्य उदाहरण मी तुला देऊ शकतो पोरा. यासाठी का तुझ्या आई बापाने मेहनत केली होती? यासाठी का तुझा आई बाप शिजला? अरे थोडंसं अपयश आलं तर नालायक हरामखोरानं तुम्ही आत्महत्या करू लागला. त्या बापानं जगायचं कसं? त्या आईनं जगायचं कसं? अलगद व्यसनाच्या विळख्यामध्ये तुम्ही अडकू लागला. व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागला. मिळालेलं एवढं सुंदर शरीर तुम्ही नाचवू लागला, तुम्ही शिजवू लागला. कार पोरानो, म्हणून तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. ज्याला बाप कळाला ना पोरा, नीट ऐक पोरा, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्डू ठोकला.
टोकला ही माती माझ्या संभाजीराजांची पोरानो. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छड्ड टोकला. आता नीट ऐकायचं रे पोरा, संघर्षच करायचा आहे तर एका मिनिटामध्ये तुला हिस्टॉरिकल आय एम गोइंग टू गिव्ह द एक्झाम्पल ऑफ द हिस्टॉरिकल. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पोरा ऐक रा, ज्याला आई बाप कळाला त्या पोरानं काय केलं लक्षात घे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी इंग्लंड मधून 3 पदव्या घेतल्या. नीट ऐकायचं, बाबासाहेबांनी इंग्लंड मधून 3 पदव्या घेतल्या. 3 MSc DSc आणि बार ॲट लॉ या 3 पदव्या बाबासाहेबांनी इंग्लंड मधून घेतल्या. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स इथून बाबासाहेबांनी MSc आणि DSc केलं आणि बार ॲट लॉ ही पदवी बाबासाहेबांनी, वकिलीची बॅरिस्टरची पदवी बाबासाहेबांनी ग्रेज इन मधून घेतली. आणि आता इंग्लंड मधून बाबासाहेबांनी या 3 पदव्या घेतल्या आणि या 3 पदव्यांचा कालावधी होता 8 वर्षाचा. पोरांनो, या 3 पदव्यांचा कालावधी होता 8 वर्ष. वी हॅव टू स्टडी फॉर दिस 3 degrees 8 years, then only we can get this 3 degree. या 3 पदव्यांचा कालावधी 8 वर्षाचा होता. पण बाबासाहेबांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम फक्त आणि फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. आता तुमच्या मनामध्ये लगेच एक मोठा प्रश्न आला असेल आणि त्याचं उत्तरही तुम्हाला लगेच मिळालं असेल. करणार बाबासाहेब, कारण बाबासाहेब प्रचंड हुशार होते आणि म्हणून बाबासाहेबांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. पण पोरांनो ऐका, म्हणून बाबासाहेबांनी लिहून ठेवलेला आहे. उद्या माझा युवा असं समजेल की बाबासाहेब प्रचंड हुशार होते म्हणून हा अभ्यासक्रम पूर्ण केला. नाही पोरांनो, बाबासाहेब सांगतात इयत्ता 1ली पासून पदवी पर्यंतचा मी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि मला प्रथम श्रेणी कधीच मिळाली नाही, मला द्वितीय श्रेणी कधीच मिळाली नाही. मी फक्त पास होत गेलो, म्हणजे सामान्य विद्यार्थ्यासारखा मी पास होत गेलो. पण इंग्लंड मधला 8 वर्षाचा अभ्यासक्रम मी 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला. बाबासाहेबांनी 24 तासापैकी 18 तासाचा अधिष्ठान मांडला. 4-5 लिटर पाणी आणि 1 पावाचा तुकडा. 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्षात पूर्ण केला. कारण बाबासाहेब सांगतात जेव्हा जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो, जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो, तेव्हा तेव्हा पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती. पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता. जो बाप रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत माझ्या उशाला बसून राहायचा. असे कित्येकाचे बाप आज जागत असतील पोरानं तुमच्यासाठी, पण तो बाप तुम्हाला कळाला नाही हरामखोरानं. बाबासाहेब सांगतात जो बाप रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत माझ्या उशाला बसून राहायचा, रात्रीच्या 2-2:30 वाजता मला उठवायचा आणि माझ्या कानात मला सांगायचा, भीमा उठ, अभ्यासाला बस. भीमा तुला शिकायचंय, भीमा उठ. मी एखादं पुस्तक माझ्या बापाला मागितलं तर माझा बाप घर सोडायचा. भीमा संध्याकाळपर्यंत पुस्तक घेऊन येतो रे. माझ्या बापाच्या खिशामध्ये एक आणा सुद्धा नसायचा, तरी सुद्धा माझा बाप बाहेर जायचा. माझ्या बहिणींचे दागिने घाण ठेवायचा, घरातली भांडी विकायचा, मित्रांच्याकडे भिकाऱ्यासारखा झुकायचा. पण मी सांगितलेलं पुस्तक माझ्या हातावर ठेवत माझा बाप मला म्हणायचा, भीमा माझ्यासाठी अनेक वेळा उपाशी राहिलेला बाप, माझ्यासाठी अनेक वेळेला चोरून चोरून रडलेला बाप पुस्तकाच्या पानावर मला दिसत होता. ए नालायकानो, तुम्हाला तुमचा बाप कळतो का? शिकलेली सगळ्यात जास्त 90% पोरं आज व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकलेले. लिहून देतो या विचार मंचावरती दिव्य मराठी समोर मी सड्डू ठोकून सांगतोय. व्यसनाच्या विळख्यात बाप आणि आई रात्रंदिवस झिजून झिजून लेकराला शिकवती आणि पोरगी मोठी पदवी घेती आणि आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाते. अभ्यास कसा करायचा आणि 100% मार्क्स कसे पाडायचे हे सांगायला गुगल आहे. हे सगळे गुरुवर्य इथं बसलेले आहेत. पण चला आई बापाची वेदना सांगणारं विद्यापीठ मात्र कधीच कुठं.
एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे आईला. ओनली 10 मिनिट्स आय एम गोइंग टू टेक यू. ओनली 10 मिनिट्स. और एक सवाल पूछना है अपने मां को. आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप. या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझ्या आयुष्याचा संघर्ष. हात जोडून सांगतोय, या 2 गोष्टी जर तुम्हाला कळाल्या तर या आयुष्यात तुम्हाला कोणीच अडवू शकणार नाही. पोरा, कोणी कोणाला मोटिवेट करू शकत नसतं. यू हॅव टू गो इनसाइड. यू हॅव टू सी युअरसेल्फ. आतमध्ये तुझ्या आग आहे. ती आग तुला तेव्हाच कळेल जेव्हा तुला जन्म दिलेले आई बाप तुझं राष्ट्र आणि महामानव कळतील लिहून देतो. इतिहास आहे या राष्ट्राचा. पळत पळत जायचं बघ पोरा. फक्त 10 मिनिटं तुझ्या आयुष्याची घेतो, 10 मिनिटामध्ये थांबतो. त्या आईला एक दुसरा प्रश्न विचारायचा. आणि मी राष्ट्रातल्या सगळ्या लेकरांना मी हे सांगत असतो आजकाल, कारण हे कुठल्या पुस्तकामध्ये वाचायला मिळत नाही पोरानं, कुठल्या गुगलवरती ऐकायला मिळत नाही, कुठल्या व्हॉट्सअपवरती याचा मेसेज येत नाही. पळत पळत त्या माऊलीकडे जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. कारण 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या पोरा. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं. हात जोडून सांगतोय, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या, एका क्षणात कशाचाही विचार न करता, एका क्षणात कशाचाही विचार न करता तिनं तिच्या आईला सोडून दिलं, तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, तिनं तिच्या भावाला सोडून दिलं. सगळं घरदार तिनं एका क्षणात सोडून दिलं. समोरची माणसं कशी आहेत हे तिला माहिती नव्हतं. होणारा नवरा माझा कसा आहे हे तिला माहिती नव्हतं. पण माझ्या मस्तकी अक्षता पडल्या ना, आता मला जावं लागेल म्हणून एका क्षणात तिनं तिच्या आई बापाला सोडून दिलं. आणि ती माऊली तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरानो, ज्या वेळेला तुमचा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानो. त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. साधा प्रश्न आहे. हजारो प्रश्न विचारताना मला हे पाहिजे, मला मोबाईल पाहिजे, नाहीतर मी आत्महत्या करेन, मी अभ्यास करणार नाही, मी इकडे जाणार, मी मैत्रिणीकडे जाणार, मला 4 दिवस. फक्त एक साधा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामांना भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई, का? हे पोरानो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल. तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. तिच्या डोळ्यासमोर बिचारी तिची गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या मागं पुढं पळणार ते लहान लेकरू, तिचा लहान भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हे बाळा जेवलीस का ग म्हणून डोक्यावरून हात फिरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. वेळ प्रसंगी रागवणारी ती आई तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. आणि हंबरडा फोडत तुझी आई तुला म्हणाल, खराय पोरी, खराय खराय 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा तुझ्या आजोळी घेऊन जात होती, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग पोरी, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी. हे पोरी त्याला कारण आहे. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ. पोरानो, आई बापाची एवढी वेदना जाणून घ्या पोरानो. आग लागल, अंतरंगापासून स्वच्छ होशील बघ पोरा. मग तुला कुठल्या मोटिवेटरची गरज नाही, तुला कोणाची गरज नाही पोरा. ज्याला आई बापाची वेदना कळाली ना पोरा, हे पोरा म्हणून तुला सांगतोय बघ, इकडे बघ पोरा. हे तुझी आई म्हणाल, खराय पोरी,
25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या. हे 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 तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली आणि एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते हो. जाऊ का हो, एखादा दिवस जाऊ का हो, आई बापाला बघून आणि आई बापाला भेटून येऊ का हो. माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हे पुरी, आताचा हा बंगला, गाडी, हे वैभव बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो. जेमतेम पैसे तुझ्या बापाकडे असायचं बघ. हे माझ्या डोळ्यातले अश्रू आणि हंबरडा पाहून खिशामध्ये तुझा बाप हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता, जा रडू नकोस, जा जा तुझ्या आई बापाला भेटून ये. पण ऐक, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला जाता येणार नाही, तुला इथंच राहावं लागेल. आणि सारखं सारखं जर जायचं असेल तर कायमच तिकडं जायचं, परत इकडे यायचं नाही. एकीकडे आईबाप होता, एकीकडे सासर होतं. हे पोरी, मध्येच माझी घुसमट होत होती. अचानक मी एकटी पडली होती. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून मी खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. अक्का अक्का करत माझ्या पुढं कधी एकदाच ती माझं लहान लेकरू माझा भाऊ येतो आणि त्याच्या गालावरून हात फिरवत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. हे पोरी, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते बघ. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. हे माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. आणि घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं. आणि पोरी, सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पोरी, सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आजही तुम्हाला दिसतं. घरामध्ये येताना बापाचा बूट बाहेर असाल तर तुम्ही म्हणता कदाचित पप्पा माझ्या घरात आहेत, तुझा आज घरी येऊ नको. बापाच्या चपलावरून, बापाच्या बुटावरून बाप घरात आहे तुम्हाला कळतं. त्यावेळीही मला कळायचं, अंगणामध्ये बापाचं चप्पल बघितलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. हे पोरी, कारण माझं बालपण अगदी तसंच केलं होतं बघ. 3 सांजेला जेव्हा मी शाळेतून येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती, अंगणातूनच घरात मी शिरत होती. आबा आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा. आबा आबा, उद्या मला हे पाहिजे. आबा आबा, उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा. माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय की मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. पोरी, सकाळी शाळेला गेलीस की ग, जाताना एवढा डबा घेऊन जातेस. पोरी, भूक लागली असेल, काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, नुकताच कामावरून शेतातून आलेला माझा बाप, स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला की सगळं जग आपल्याला पडकं आणि पोरकं असतं बघ पोरी. कोणी कोणाचं नसतं बाळा, कोणी कोणाचं नसतं. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे. माझं लग्न झालं, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडता जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि हळूच माझ्या कानात मला विचारायचा, पोरी, सासरी सगळं ठीक तर आहे ना ग? तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा.
माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग, पोर आले की ग आपले, पोर आले की आपले. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या समोर उभी राहायची. तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची. आणि माझी आई मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची. आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरात. हे पोरी चल घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला आत्ता कळालं की ग पोरी, मला आत्ता कळालं. चल तुझ्या हातानं एखादा घास तरी तुझ्या बापाला भराव पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. 25 वर्ष आता उलटून गेली. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली, आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी. माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशेस ग पोरी, पोरी कशेस. अंगणातून माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता कधीच जात नाही पोरी. आणि जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या, तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली आता मला त्या घरात दिसत नाही पोरी. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो. आणि काळीच माझं चर्र करत पोरी, काळीच माझं चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगात घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला अंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं, त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हाताने एखादा घास भरवला असता तर पोरी किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ पोरी आता तुझ्या बापाकडे, लाखो. तुझ्या घरासमोर फक्त 25 लाखाची गाडी आहे आणि तुझी फी फक्त तुझा बाप 5 लाख भरतो बघ पोरी. लाखो रुपये. आज एका गावाला नाही ग, अखंड या शहराला मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते पुरी. पण एखादा घास जर बापाच्या फोटो जवळ धरला तर आता फोटोतून आवाज नाही येणार. पुरी कशीस ग पुरी, पुरी कशीस. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा.
तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला पोरानो, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो. आणि भिंतीवरची आई कार्ट्या अगोदर 2 घास खा आणि मग अभ्यासाला बस असं कधीच म्हणत नसती पोरानो. कधी बापाची टाच हातात घेतली का ग? नाही घेतली. तुझ्या बापाच्या टाचाला 50 भेगा पडल्यात पोरी. पहाटेच्या थंडीमध्ये 6 वाजता जेव्हा अंतरुणात तू झोपलेली असतेस तेव्हा तुझा बाप या सोलापूरच्या रस्त्यावर कुठं तर कामासाठी फिरत असतो, नाहीतर कुठल्या तर शेतामध्ये पिकाला पाणी पाजत असतो. कारण माझ्या लेकीला शिकवायचं आहे मला. हे हरामखोरानो, कधी त्या बापाच्या डोक्यावर एवढंसं तेल घेऊन टाकलं का? उलट आईला धमकी देतात नालायकानो, मला जर मोबाईल नाही दिला तर नाही बघ, मी अभ्यास करत नाही बघ, मी शिकत नाही बघ, मी कुठं तर निघून जाते बघ, मी काय तर करते बघ. अगं दिवसभर भुकावलेला हा बाप आहे ना ग, हातामध्ये एखादी पिशवी घेऊन बिचार रस्त्यानं फिरत असतं. कर्ज असतं ते वेगळं असतं, तुझ्या शिक्षणाचा कर्ज काढायचं ते वेगळं असतं. हे भुकावलेला बाप साला संध्याकाळी येऊन जेवायला बसतो, ताटातला एक घास मुखात घालतो, तुझी आई म्हणते अहो ऐकलं का हो, पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल नाहीतर पोरगी काही तर करून घेईल म्हणती. आगा गा 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 गे. तोंडातला घास फक्त तुझ्या बापाला पोरा बाहेर काढता येत नाही म्हणून तो घास कसा तर बाप गिळतो. हे हातातला घास ताटातच टाकतो, भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो. तुझी आई म्हणती अहो जेवण तर करून घ्या. गप ग, पोराचं शिक्षण महत्वाचं आहे, पोरगीचं शिक्षण महत्वाचं आहे. अगं भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो, सोलापूरच्या कुठल्या तर मित्राजवळ जाऊन झुकतो. अगं मला 3% दे, 5% दे, 10% दे, पण मला पैसे दे, माझ्या लेकराला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, माझ्या लेकीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. हे हरामखोरानो, तो मोबाईल तुमच्या हातामध्ये येतो पण मोबाईलच्या स्क्रीनवर त्या बिचाऱ्या गरीब बापाचा फोटो कधीच नसतो. तर या पडद्यावरचे जे नायक आहेत, अहो रमी खेलो म्हणून सांगतात, अहो जुगार खेलो म्हणून सांगतात, अहो विमलावर गुटखा खाओ म्हणून सांगतात, ड्रीम 11 खेलो म्हणून सांगतात, ते तुमचे आदर्श झाले. हे हरामखोरानो, IPLच्या रना मोजत बसला, इसने इतनी रन निकाली, इतने करोड रुपये लिए, पण तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती रना काढल्या, किती टाचा शिजवल्या, याचा हिसाब मात्र तुम्ही कधीच ठेवला नाही. का रे हे पुरी का? तो बाप तुम्हाला नाही कळाला, तो बाप माझ्या संभाजीराजांना कळाला म्हणून मृत्यूच्या दारात आपल्या शरीराचे तुकडे करून घेतले, पण मृत्यूच्या दारातून माझा राजा हटला नाही. तो बाप आणि ती आई कळाली माझ्या रामप्रसाद बिस्मिल्लाह. मिट गया जो मिटने वाला, फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या. मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी कर नामावर लेकर पयाम आया तो क्या. कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. राम प्रसाद बिस्मिल्लाह. पोरा सगळे मार्कड्यागात राहायचं नाही, फोबाड पुढे रोज 100-200 जोर मारायचे. वाघिणी आहात तुम्ही. आई बाप सांगितलेला घेऊन जायचं काळजात, शरीर मजबूत पाहिजे. हा कसं अजून पण मी अजून मला कोणी विचारलं तर तुमचं वय किती, आय एम ओनली 21. बायकोला पण म्हणतो आय एम ओनली 21, ती पण म्हणती तू 21 तर आय एम 16. असं म्हणत झाले आता 50 झाले. थोबाड फोडीन. वडापाव खाल्ला, मिसळ पाव, पाणीपुरी, ते नाकात बोट, कानात बोट, ह्याच्यात बोट खाजवते, ते असं करून देते. पण लय भारी पाणी. चांगलं राहा, मस्त राहा, आनंदानं राहा. हा मी हे एवढं हे साधं सोपं नाही. माझी डिग्री म्हणजे, डू यू नो भरतनाट्यम? व्हॉट इज भरतनाट्यम? दिस इज द क्लासिकल आर्ट. 7 नृत्य स्टाईल इज देअर. आणि मी कसं गेलो, एक शब्द मला इंग्लिशमध्ये बोलता येत नव्हता. नाव आय कॅन एक्सप्लेन एनी टॉपिक इन इंग्लिश. एनी टॉपिक यू हॅव टू गिव्ह मी, आय विल एक्सप्लेन.
येत नसेल इंग्लिश शब्द, मराठी ठोकतय पण इंग्लिश बोलतय, हिंदी बोलतय. जिगर घ्या. हे सगळे शिक्षक आहेत, यांचं हे घ्या. आई बाप आहे, आई बापाची सेवा करा, व्यायाम करा. खूप विषय आहेत, पण आता वेळावेळी आपण थांबत आहोत. पुढे तुम्हाला अजून सर्टिफिकेट तुमचे द्यायचे आहेत. ते नुसतं नाचवत जाऊ नका. मांजरानं म्याव केलं की पळते. तिकडे काय करायचं तुझं? तुला काय कापायचं? आणि आता लय भारी ती मेसेज स्क्रीन. आता बापान दिलाय ना मोबाईल घेऊन. काय अलेक्साला विचारा, हिला विचारा, काय सर सांगून गेले की दर्शन माझा. काय वाटेल ते विचारू नका. काय ते लय सांगायला बसले. एक सेक्सी व्हिडिओ तुम्ही बघितला की हजारो सेक्सी व्हिडिओ तुमच्या ह्याच्यावरती येतात. तुम्हाला बर्बाद करण्याचं षडयंत्र आहे. उघड उघड बोलतोय मी. तुम्ही माझ्या लेकीसारख्या, तुम्ही माझ्या पोरासारख्या, तुम्हाला बर्बाद करणारं षडयंत्र बाहेर आहे. एक ऍड तसली घाण बघितली की हजारो ऍड सुरू तुमच्या स्क्रीनवर. ए नालायकानो, सावध सावध. आणि मी स्पष्ट बोलतो बघ. हे बघ एवढे कॅमेरे वगैरे सुरू आहेत, भीत नाही मी. सावध पोरानो, लय डेंजर आहे ते. माझ्याकडे आता एक पोरगा आहे, पबजी मध्ये वेड झालं. सोलापूरच आहे, माझ्याकडे राहत. वेड झालतंय वेड. आता ते मोबाईल आता व्यवस्थित आहे, आता जरा जोर मारतं पडतं. तुम्हाला फसवून तुमचं आयुष्य बर्बाद करण्याचं षडयंत्र आहे. त्यातून कसं वागायचं काय ते तुमच्या हातात आहे. बस या सगळ्या गोष्टी, प्रचंड गोष्टीवर व्यायाम करा, योगा करा, प्राणायाम करा, जोर मारा, पळा, धावा, चांगलं खा, चांगलं खा. आता कॉलेजमध्ये ती सवय लागायला लागते. भूक बोल बोल. तुझ्या पार्श्वभागाला मिरचीची धुरी देऊन चांगल्या छकाटीनं पार्श्वभाग सुजवायला पाहिजे. हरामखोरा. काय तुला असं बसता पण नाही आलं पाहिजे. त्यामुळं नीट ऐका. आई बाप सांगायला लागला की तुम्हाला लय अवघड वाटतं. बापाला लगेच पप्पा मेरे को ऐसे बोलते, मम्मा पप्पा मेरे को ऐसे बोलते. या हरामखोर. पप्पा को मालूम है पप्पा बाहर घूमता है, क्या क्या चल रहा है. आई बापाला उल्लू बनवून त्या प्रेमाभिमाच्या जाळ्यात असलं काय करू नका. नाहीतर तुम्ही हे सगळं व्यर्थ आहे. आलं. शरीर जपायचं. कोण व्यसन करणार का? सगळ्यांनी व्यसन करायचं नाही. कुठल्याही प्रेम वगैरे लग्न होणारच आहे. बिना लग्नाचं कोण राहणार आहे का? नाहीतर माझा तुझ्यावर लय जीव आहे, तुझ्याशिवाय मला काय. आणि ह्याला स्वतःची अंडरपॅन्ट घ्यायची लायकी नाही. आणि ही म्हणते माझा तुझ्यावर लय जीव आहे. अगं त्याची अंडरपॅन्ट त्याचा भाग घेऊन देतोय, तू कुठं जीव लावायला लागली? माझं तुझ्या लय. ती मोबाईल घ्यायचं, संडासात बसायचं. संडासात कराय गेलंय काय, ती राहिलं बाजूला संडासातनं. हॅलो काय करतोय? ते कशाला सांगताय काय करतोय? ते म्हणते नाश्ता चाललाय. अरे हरामी, करतय तेच खातय काय रे? 21व्या शतकात गेला. असलं करू नका. तुमच्या पाया पडतो. मला कधी रस्त्यात असं दिसू नका. मी गाडी थांबवून काठीनं हाणतय. क्या करते मी? चोरून तोंडाला फडकं बांधून माझं तुझ्या प्रेम, तुझं हाणतय. आई बाप म्हणताय पोरगी कॉलेजला गेली. कॉलेज मधले शिक्षक म्हणतात पोरगी प्रायव्हेट ट्युशनला आहे. प्रायव्हेट ट्युशन वाला म्हणतोय अजून आली का नाही. आणि हे जर चाललंय
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपली रॉयल एनफील्ड घेऊन जाण्यासाठी आजच बुकिंग करा. विशेष अर्थसहाय्य उपलब्ध. कमीत कमी डाऊन पेमेंट भरून आवडती बुलेट घेऊन जाण्याची संधी. कमीत कमी हप्ता, कमीत कमी कागदपत्रे आणि 6 वर्षांपर्यंत परतफेड. रॉयल एनफील्डचे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्सच्या बाळे आणि आसरा चौकातील शोरूमला आजच भेट द्या. संपर्क 7720 06 90 40.